नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकर. तर त्याच्यासाठी मी एका परातीमध्ये घेतला आहे एक वाटी पीठ आणि आता आपण त्याच्यात जसं आपल्याला लागेल तसं हळूहळू पाणी ओतत चाललो आहे आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं आहे. लागेल असं पाणी घ्यायचं, एकदम नाही घ्यायचं. तर एकदम असं एकजीव करून घ्यायचं आहे ते पीठ आपल्याला सगळीकडून. आता मी परत थोडंसं पाणी घेणार आहे आणि त्याचा चांगला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्स करूया आपण, ते चांगलं मळून घेऊया. मळून त्याचा चांगला गोळा तयार करायचा आहे आपल्याला. हे चांगल्या हाताने एकजीव करून घ्यायची भाकर आपल्याला. त्याच्याने आपली भाकर चांगल्या पद्धतीने फुगते. आणि पीठ मळण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर केला आहे. त्याच्याने भाकरीचं पीठ अगदी मऊ लुसलुशीत होतं. आता आपण त्याचा उंडा तयार करून घेणार आहे ह्या पद्धतीने. दोन्ही हातावरती थोडी थापून घेतली आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं पीठ टाकूया परातीमध्ये. थोडं जास्त झालं म्हणून मी पुन्हा काढून घेतलं आणि थोडंसं पीठ टाकून आपण त्याला चांगली भाकर गोल गोल थापून घेऊया. ही मी ज्या पद्धतीने दाखवली आहे त्या पद्धतीने थापायची भाकर. ती सगळ्यात सोपी पद्धत आहे भाकर थापायची. अशा प्रकारे आपण आपली भाकर थापून घेऊया. जिथे जाड वाटते तिथे पुन्हा पुन्हा आपण थापून घेऊया. एकसारखी भाकर थापली पाहिजे म्हणजे ती एकदम टमच्या टम फुगते. भाकर थापून झाली आहे. आता आपण ती अशा पद्धतीने तव्यावरती गरम तव्यावरती टाकायची. 2-3 सेकंद ठेवायची आणि गॅस फास्ट करायचा आणि लगेच आपण पाणी टाकून भाकरीवरती पाणी टाकून फिरून घेणार आहे. हातानेच टाकायचं. जेव्हा भाकर जास्त गरम नसते ना तेव्हा हाताला चटका नाही बसत, तेव्हा पटकन भाकर टाकून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण कोपऱ्याला पाणी लावून घ्यायचे. एवढं काही हात भाजत नाही. एकदम चांगल्या पद्धतीने आपण पाणी लावून घेतलंय. आता जेव्हा हे पाणी सुकेल तेव्हा आपण आपली भाकर उलटी करणार आहे. ही भाकर आता आपण पाहू शकतो आपण उलटी केली आहे. तर त्या साईडनी भाजून झाली आहे. आता आपण परत तिला उलटी करणार आहे आणि ही आपण अशा हाताच्या मदतीने चेक करायची की भाजली आहे का. आणि मग पाहू शकता बघा आपली भाकर किती फुगली आहे. जेव्हा भाकर अशी फुगते तेव्हा समजायचं हा आपली भाकर एकदम छान पद्धतीची झाली आहे.